आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. अ, गणेश गणेश हा विद्येचा देवता आपण म्हणतो, तर त्याचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या वरती राहू देत. आजच्या सेशनमध्ये आपण नेटवर्क मागच्या सेशनमध्ये आपण नेटवर्क वरती बोललो होतो. नेटवर्कमध्ये आपण लॅन वॅन या दोन्ही बद्दल चर्चा केली. लॅन मध्ये दोन प्रकार बघितले, एक वायर्ड लॅन, एक वायरलेस लॅन. आपल्या सगळ्यांचा मायक्रोफोन म्यूट करा. लॅन मध्ये आपण दोन प्रकार बघितले, एक आहे वायर्ड लॅन, एक वायरलेस लॅन. तसंच वॅन मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की वॅन मध्ये सुद्धा दोन दोन प्रकारे वाईड एरिया नेटवर्क आपण स्थापित करू शकतो, आणि त्यामधला फरक आपण समजून घेतला. तर लॅन एस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, तर डेस्कटॉप लागतो, त्यानंतर त्याच्यावरती नेटवर्क इंटरफेस कार्ड लागतं, त्यानंतर एक मीडियम लागतं जे आपण केबल वापरतो, कॅट 5 केबल, कॅट 6 केबल आपण असं त्याला म्हणतो. तर कॅट 6 केबल आणि सर्वात महत्वाचं सर्व्हर. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा उपयोग करून आपण लोकल एरिया नेटवर्क बनवतो. आणि त्यातला एक सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट आपण जो मागच्या वेळी बघितला, दॅट इज स्विच. स्विचच्या माध्यमातून हे सगळे कम्प्युटर्स जे आहेत ते एकमेकाला कनेक्ट होतात. तर लॅन मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लागतात आपल्याला ज्यावेळी नेटवर्क बनवायचं असेल त्यावेळी. आणि आपण वायरलेस नेटवर्क जे म्हणतो, ते वायरलेस नेटवर्कसाठी आपल्याला काय लागतं, तर वायरलेस नेटवर्क कार्ड लागेल आपल्याला, डेस्कटॉप किंवा लॅपटॉप, त्यानंतर त्याच्यावरती वायरलेस सपोर्ट करणारं नेटवर्क कार्ड. आणि मीडियम तिथं काय, इकडं जसं वायर आहे तसं मीडियम त्या केसमध्ये एअर आहे. एअरच्या माध्यमातून हे सिग्नल ट्रान्सफर होत असतात. आणि त्याच्यामध्ये स्विच जे काम करतो आपलं वायर्ड कनेक्शन मध्ये, ते काम करतं डिव्हाइस, त्याला आपण म्हणतो ऍक्सेस पॉइंट. वायरलेस लाईन आपण ज्यावेळी एस्टॅब्लिश करतो त्याला आपण म्हणतो ऍक्सेस पॉइंट. तर ऍक्सेस पॉइंटच्या माध्यमातून हे सगळे डिव्हाइसेस एकमेकाला कनेक्ट होतात. आपल्यापैकी कोणी जर आपल्या घरी ब्रॉडबँड वापरत असेल तर आपल्याकडे राउटर असतो घरी, आणि राउटर आणि ऍक्सेस पॉइंट हे दोन्ही काम ते डिव्हाइस आपल्यासाठी करत असतं. तर तसा ऍक्सेस पॉइंट आपल्याला लागतो ज्यावेळी आपण वायरलेस लॅन एस्टॅब्लिश करतो त्यावेळी. तसंच वॅन, ज्यावेळी मी तुम्हाला समजावून सांगितलं की वॅन वाईड एरिया नेटवर्क, तर वाईड एरिया नेटवर्क एस्टॅब्लिश करत असताना आपल्याला काय काय लागतं, लॅनच्या व्यतिरिक्त काय लागतं. तुमच्यापैकी कोणीतरी मायक्रोफोन ऑन करा आणि सांगा. योगेश दरेकर, तुम्ही प्रेझेंटेशन मोड मध्ये गेलाय, फक्त जॉईन व्हा. आपण ज्यावेळी वाईड एरिया नेटवर्क बनवतो त्यावेळी वाईड एरिया नेटवर्क मध्ये आपल्याला एक्स्ट्रा काय लागतं, जे लॅन मध्ये, लॅनच्या व्यतिरिक्त आणखीन काय लागतं आपल्याला. आपण यावरती चर्चा केली ना. महाड बँकेच्या पण मला वाटते 50च्या वर शाखा आहेत, पुणे जिल्हा बँकेच्या 300 शाखा आहेत जवळजवळ. तर ह्या शाखा ज्यावेळी आपण एकमेकाला जोडतो त्यावेळी त्या वायरनं तर जोडणार नाही, तर या शाखा कशा जोडल्या जातात एकमेकाला, माध्यम काय असतं त्याच्यामध्ये. सागर कारले सांगा. सागर कारले. स्नेहकुमार नाईक. धवलराज पवार. उपस्थित आहे का तुम्ही सगळेजण. प्रियांका सावंत. मायक्रोफोन सुरू करा आणि बोला. मॉडेम लागतं, बरोबर. अजून ते त्याचा लॉंग फॉर्म झाला, मॉडेमचा लॉंग फॉर्म झाला तो, मॉड्युलेटर, डिमॉड्युलेटर.
त्या व्यतिरिक्त मी सांगितलं होतं ना की राउटर लागतो तुम्हाला, राउटर, आणि हे पेअर मध्ये लागतं. तुमच्या प्रत्येक ब्रँच मध्ये मोडेम राउटर लागतो आणि त्याची पेअर तुमच्या डेटा सेंटर मध्ये असते. प्रत्येक ब्रँच साठी सेपरेट मोडेम, सेपरेट राउटर, अशी अशी व्यवस्था केलेली असते. आणि हे सगळे ज्यावेळी कनेक्ट होतात, आता हे कनेक्ट कशाच्या माध्यमातून होतात त्याच्यावरती पण आपण चर्चा केली मागच्या वेळी. हे कनेक्ट कसे होतात? वायर न होत, आपल्या कॅट 5 केबल न होतात का तुमच्या ब्रँचेस कनेक्ट डेटा सेंटरला? तुमच्या ब्रँच मध्ये जशी केबल असते त्या केबलनं कनेक्ट होतात का? त्याचं उत्तर आहे नाही. तुम्ही तुमची ब्रँच टू डेटा सेंटर कनेक्ट करण्यासाठी लीज लाईन वापरता. ही टेलिफोन लाईन आहे, म्हणून आपल्याला मोडेम लागतो. मोडेम का लागतो हेही मी तुम्हाला सांगितलं की आपली टेलिफोन लाईन जी असते ती अॅनालॉग सिग्नल त्याला समजतो, म्हणजे साईन वेव्हचा जो सिग्नल असतो तो. वेरॅज कम्प्युटर जो असतो, कम्प्युटरला ती भाषा समजत नाही. कम्प्युटरला आपल्या फक्त 0 आणि 1 ची भाषा समजते. त्यामुळं कन्व्हर्शन करण्यासाठी डिजिटल टू अॅनालॉग आणि रिसिव्हिंग एंडला पुन्हा अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला मोडेमची गरज भासते. मोडेम आणि राउटर या दोन गोष्टी आपल्याला वॅन सेटअप मध्ये लागतात. आणि तुम्ही ज्यावेळी अशा पद्धतीचं नेटवर्क बनवता, पुणे जिल्हा बँकेच्या 300 शाखा संपूर्ण पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये पसरलेले आहेत. हे जे नेटवर्क बनतं, मोठं नेटवर्क, या नेटवर्कला म्हणतात वॅन, वाईड एरिया नेटवर्क. लोकल एरिया नेटवर्क काय असतं तर सीमित असतं, ते आपल्या प्रिमायसेस पुरतं, आपल्या ऑफिस पुरतं मर्यादित असतं. वेरॅज आपण आपलं ऑफिस आणि डेटा सेंटर ज्यावेळी कनेक्ट करतो त्यावेळी जे नेटवर्क बनतं आपलं, त्याला म्हणतात वाईड एरिया नेटवर्क. आता वाईड एरिया नेटवर्क हे तर ठीक झालं, पण लॅन असो किंवा वॅन असो, हे यामध्ये ज्यावेळी कम्प्युटर एकमेकाशी संवाद साधतात, हे कसं पॉसिबल होतं? कधी तुमच्यापैकी कोणी विचार केलाय का याच्यावरती? नेटवर्कमध्ये असलेले कम्प्युटर सर्व्हर बरोबर किंवा नेटवर्कमध्ये असलेले कम्प्युटर एकमेकाबरोबर संवाद कशाच्या माध्यमातून साधतात? काहीतरी त्याला रूल्स रेग्युलेशन असतील ना. हे सगळे कम्प्युटर ज्यावेळी एकमेकाबरोबर संवाद साधतात, ते 5 असतील, 50 असतील, 500 असतील किंवा 5000 असतील किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतील, तर हे ज्यावेळी एकमेकांसोबत कनेक्ट होतात आणि एकमेकांसोबत संवाद साधतात, त्यावेळी ह्यांना काहीतरी रूल्स फॉलो करावे लागतील. एक असं धरून चालू आपण की आता 14 जण या ऑनलाईन सेशन मध्ये उपस्थित आहेत असं दिसतंय मला समोर आकडातून. 14च्या 14 जण बोलायला लागली, काय होईल? 14च्या 14 जण बोलायला लागले तर काय होईल? आपल्याला कुणालाच काही समजणार नाही कोण काय बोलतोय, तर कम्युनिकेशन पॉसिबल होणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून आपण काय करतो की आपण एक रूल बनवून घेतलेला आहे की मी ज्यावेळी तुम्हाला एक्सप्लेन करतोय त्यावेळी तुम्ही तुमचा मायक्रोफोन म्यूट ठेवताय आणि मी तुम्हाला प्रश्न विचारेन त्यावेळी मी बोलायचं थांबतो आणि तुमचा ऐकतो. हा एक रूल आपण फॉलो करतोय या ऑनलाईन कम्युनिकेशन मध्ये. तसंच ज्यावेळी नेटवर्कवरचे कम्प्युटर्स ज्यावेळी एकमेकाबरोबर संवाद साधतात त्यावेळी त्यांनाही एक रूल हा फॉलो करावा लागतो. आपण तर ह्युमन बिईंग आहोत, त्यामुळे आपल्याला एक स्वतःचा मेंदू आपल्याला देवाने दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला कोणी सांगायला लागत नाही की समोरचा बोलत असताना तू बोलू नको, तू ऐकलं पाहिजे, तो बोलत असताना मी ऐकलं पाहिजे. हे आपल्याला बिल्ट इन, आपल्याला ते परमेश्वरांनी दिलेली देणगी आहे. पण कम्प्युटर हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, कम्प्युटरला या गोष्टी समजणार नाही जोपर्यंत आपण कम्प्युटरला सांगणार नाही तोपर्यंत. तर कम्प्युटर कुठला रूल फॉलो करतो याच्यासाठी कुणाला काही कल्पना आहे का तुम्हाला? त्याला प्रोटोकॉल असं म्हणतात. प्रोटोकॉल म्हणजे सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स. तुमच्यापैकी आयटी ची मंडळी सांगू शकतील याबद्दल. कम्प्युटरमध्ये ज्यावेळी कम्युनिकेशन होतं एकमेकासोबत त्यावेळी कुठला प्रोटोकॉल वापरला जातो, कुठले रूल्स वापरले जातात? कुठले रूल्स फॉलो केले जातात?
मी इथे तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो बघा. तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवरती हा स्क्रीन शेअर का होईना कळत नाही मला. तुमच्या डेस्कटॉपवरती माय नेटवर्क म्हणून एक ऑप्शन असतो, आपण मागच्या वेळी बघितलं होतं. इथे नेटवर्क ऑप्शन दिसतोय तुम्हाला सर्वांना. नेटवर्क वरती जर तुम्ही राईट क्लिक केलं आणि प्रॉपर्टीज मध्ये गेला, ज्यावेळी कम्प्युटरवरती नेटवर्कवरती कम्प्युटर्स एकमेकाशी संवाद साधतात, त्यावेळी हे प्रोटोकॉल्स वापरले जातात. इथं बघा, हा एक प्रोटोकॉल दिसतोय तुम्हाला, इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4. याचं नाव आहे TCP/IP. TCP/IP प्रोटोकॉल म्हणतात त्याला. तर ज्यावेळी आपण आपले कम्प्युटर्स एकमेकाशी बोलत असतात, त्यावेळी TCP/IP हा प्रोटोकॉल वापरला जातो. इथे चॅटबॉक्स मध्ये मी देतो, तो लिहून घ्या. TCP/IP याचा लॉंग फॉर्म आहे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल ऑब्लिक इंटरनेट प्रोटोकॉल. हे नोट करून घ्या. तर ज्यावेळी कम्प्युटर एकमेकाशी संवाद साधतात नेटवर्कवरती, त्यावेळी ह्या प्रोटोकॉलचा उपयोग कम्प्युटरद्वारे केला जातो. तर TCP/IP हा प्रोटोकॉल वापरला जातो. आता येतोय का आवाज? मायक्रोफोन बंद होता माझा. ओके. तर TCP/IP प्रोटोकॉल हा वापरला जातो लॅन वरती आणि वॅन वरती सुद्धा TCP/IP प्रोटोकॉल वापरला जातो. आता आपण थोडंसं इंटरनेट बद्दल बोलूया. इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट आपण सगळेजण वापरतोय, कित्येक वर्ष आपण इंटरनेटची फॅसिलिटी वापरतोय. तर इंटरनेट म्हणजे काय? व्हॉट इज इंटरनेट? कोणाला सांगता येईल का तुमच्यापैकी?
इंटरनेट इज अ नेटवर्क ऑफ नेटवर्क्स लोकेटेड ऑल ओव्हर द वर्ल्ड, अशी त्याची डेफिनेशन आहे. नेटवर्क ऑफ नेटवर्क्स लोकेटेड ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे काय, की तुमच्या बँकेचं जसं आपण बोललो की वॅन वाईड एरिया नेटवर्क आहे, अशी असंख्य नेटवर्क्स संपूर्ण जगभरात आहेत. ही अशी असंख्य नेटवर्क ज्यावेळी एकमेकाला कनेक्ट होतात त्याला आपण म्हणतो इंटरनेट. हा इंटरनेट शब्द जरी तुम्ही मध्ये तोडला तरी तुमच्या लक्षात येईल त्याचं मिनिंग त्याच्यामध्येच दडलेलं आहे. इंटरनेट म्हणजे नेटवर्क ऑफ नेटवर्क्स, त्याला आपण म्हणतो इंटरनेट. आता इंटरनेट ठीक आहे, हे सगळे नेटवर्क्स ज्यावेळी कनेक्ट होतात एकमेकाला, पण इथं कसं म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन कशी शेअर केली जाते याचा कधी आपण विचार केलाय का? नेटवर्क सगळी कनेक्ट झाली, नेटवर्क सगळी एक प्रकारचीच असतील असं नाही. पुणे डीसीसी बँक विंडोज एन्व्हायरमेंट मध्ये काम करत असेल, दुसरी महाड अर्बन बँक युनिक्स वरती करत असेल, तिसरी सोलारिस वरती करत असेल. नॉट नेसेसरी की प्रत्येकाकडे एकाच टाईपचं नेटवर्क आहे, प्रत्येकाकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं नेटवर्क असेल. मग ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी काहीतरी समान धागा त्याच्यामध्ये पाहिजे, समानता पाहिजे. आता मी समजा कन्नडमध्ये बोलायला लागलो तर तुम्हाला कळेल का? मी माझं लेक्चर जर कन्नडमधनं घेतलं तर तुमच्या लक्षात येईल का? तुम्हाला समजेल का? नाही समजणार. तर आपण काय करतोय की आपण ह्या गोष्टी ठरवून घेतलेल्या आहेत. आपण पहिली गोष्ट काय ठरवली की प्रोटोकॉल काय. आपण ठरवून घेतलं की मी बोलत असताना तुम्ही ऐकणार, तुम्ही बोलत असताना मी ऐकणार. हा पहिला प्रोटोकॉल आपण ठरवून घेतला, म्हणजे हा रूल ठरवून घेतला. दुसरी महत्वाची गोष्ट ज्यावेळी आपण इंटरनेट बद्दल बोलतो त्याच्यामध्ये की दोघांच्या मध्ये लँग्वेज कॉमन पाहिजे. मी समजा कन्नडमध्ये बोललो आणि तुम्ही तमिळमधनं उत्तर दिलं तर मला काय कळेल? काहीच कळणार नाही. त्यामुळे आपण आता भाषा जी आहे ती कॉमन भाषा वापरतोय की जी मला बोलता येते आणि तुम्हाला समजते. काही वेळा आमच्याकडे हिंदी भाषिक ट्रेनिंगला येतात, तर हिंदी भाषिक ट्रेनीज जर माझ्या समोर असतील तर मी मराठी बोलून उपयोगच नाही. मला त्यांना जी भाषा समजते तीच भाषा बोलावी लागेल. तर ज्यावेळी आपण इंटरनेटवरती इन्फॉर्मेशन शेअरिंग बद्दल बोलतो त्यावेळी तिथं आणखीन एक महत्वाची गोष्ट ही आहे की त्याच्यामध्ये लँग्वेज कॉमन पाहिजे. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक लँग्वेज कॉमन पाहिजे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर ती लँग्वेज कुठली? इंटरनेटवरती माहिती शेअर करण्यासाठी लँग्वेज कुठली? तर ती लँग्वेज आहे HTML. हे तुम्हाला माहिती असेल, आपण HTML पेजेस म्हणतो. HTML याचा लॉंग फॉर्म नोट करून घ्या. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, HTML, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असं म्हणतात त्याला. तर मी ज्यावेळी इंटरनेटवरती काही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करतो किंवा माहितीची देवाणघेवाण ज्यावेळी इंटरनेटच्या माध्यमातून मला करायची असते तर एक कॉमन लँग्वेज मला त्याच्यामध्ये वापरावी लागते. ती लँग्वेज आहे HTML. त्यामुळं इंटरनेटवरती आपण जी माहिती शेअर करतो ती आपल्याला HTML लँग्वेज मध्ये तयार करावी लागते. HTML पेजेस आपण तयार करतो. आता पुणे डिस्ट्रिक्ट बँकेची वेबसाईट आहे, पुणे डीसीसी बँकेची, तशीच महाड बँकेची पण वेबसाईट असणार आहे. तर तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून जी माहिती तुमच्या कस्टमर्सला किंवा जनरल पब्लिकला देता, ही माहिती कशात तयार केली जाते? तर HTML लँग्वेज मध्ये तयार केली जाते. तर मला पहिल्यांदा कनेक्टिव्हिटी म्हणजे माझ्याकडे नेटवर्क लागेल, दुसरी गोष्ट प्रोटोकॉल लागेल, तिसरी गोष्ट मी तुम्हाला आता सांगितली ती लँग्वेज कॉमन लागेल, दॅट इज HTML, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. आता ही लँग्वेज वापरून माझी माहिती तयार केली, अबाउट द बँक माहिती तयार केली, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कोण आहेत, माझी फायनान्शियल पोझिशन काय आहे, माझी लास्ट इयरची बॅलन्स शीट, पेंडेल ट्रायल बॅलन्स काय आहे, आपल्या डिपॉझिट स्कीम्स कुठल्या आहेत, ऍडव्हान्सेसच्या स्कीम्स कुठल्या आहेत, हे सगळं मी तयार केलं. आता मी हे तयार करून माझ्याच ऑफिसमधल्या एका कम्प्युटरवरती ठेवलं
तर ती माहिती ऍक्सेस होईल का बाहेरच्या लोकांना? काय वाटतंय तुम्हाला? या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करत नाही फारसा कधी. आपण काय करतो, नुसतं वेब ब्राउझरमध्ये जायचं, वेबसाईटचा ऍड्रेस टाकायचा, माहिती जोपर्यंत माझ्यासमोर येते व्यवस्थित तोपर्यंत आपल्याला काही काळजी नाही. असं नाही, पण तुम्हाला त्याची एक उत्सुकता पाहिजे की हे होतं कसं साध्य सगळं. तर माझा प्रश्न हा आहे की तुम्ही तुमच्या बँकेबद्दलची माहिती तयार केली, वेगवेगळे पेजेस HTML लँग्वेज मध्ये तयार केले, ही पेजेस समोरच्याला वाचायला कशी मिळणार? क्लाउडवर जागा विकत घ्यावं लागेल. नाही, तुम्ही क्लाउड, सांगतो तुम्हाला मी, क्लाउड हा पुन्हा वेगळा कन्सेप्ट झाला. तर तुमचा आवाज नाही नीट येत आहे मला. जागा परचेस करावं लागेल ना. हा, तेच सांगतोय तुम्हाला मी की सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्या माध्यमातून आपण ही इन्फॉर्मेशन शेअर करतो ती म्हणजे वेबसाईटचा ऍड्रेस. आपली एक ओळख पाहिजे थोडक्यात, युनिव्हर्सली, म्हणजे संपूर्ण जगामध्ये एक युनिक आपल्याला आयडेंटिटी पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपण आपली वेबसाईट तयार करू शकतो. आता पुणे DCC बँकेची वेबसाईट काय सांगा बरं? वेबसाईटचा ऍड्रेस काय? पुणे DCC बँकेचा वेबसाईट ऍड्रेस काय? www.pdccbank.com. pdccbank.com. एक मिनिट. इथं दिसतंय का तुम्हाला? pdccbank.com हे जे आहे ह्याला म्हणतो की PDCC बँकेची युनिक आयडेंटिटी ऑन इंटरनेट. यालाच आम्ही टेक्निकल भाषेमध्ये म्हणतो डोमेन नेम. हे नोट करून घ्या. pdccbank.com ह्याला काय म्हणतात तर डोमेन नेम असं म्हणतात त्याला. म्हणजे थोडक्यात ही तुमची युनिक आयडेंटिटी आहे. आपल्या प्रत्येक व्यक्तीला आपली एक युनिक आयडेंटिटी आहे. कुणाला सांगता येईल का काय? आपल्याला प्रत्येक व्यक्तीला एक युनिक आयडेंटिटी आहे. कुणाला सांगता येईल का? आधार नंबर. बरोबर. आधार रजिस्टर की आपण सर्वांनी आपले बोटाचे 10 ठसे दिलेले आहेत. आठवतंय का तुम्हाला? आधार रजिस्टर करताना तुम्ही बोटाचे ठसे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या डोळ्याचं स्कॅनिंग केलं जातं त्यावेळी. त्याला म्हणतो आपण आय रेटिना. आपल्याला परमेश्वरानं 3 युनिक आयडेंटिटी दिलेले आहेत. त्यातली पहिली आहे आपले थंब इम्प्रेशन्स, जे आपण आधार रजिस्टर करताना दिलेले आहेत. दुसरं आहे आपलं रेटिना, आय रेटिना म्हणतो आपण त्याला. हे पण प्रत्येक व्यक्तीचं युनिक असतं. आणि तिसरी युनिक आयडेंटिटी आपल्याकडे जी आहे ती आपला DNA. तर ह्या 3 गोष्टी आपल्यासाठी युनिक आहेत. तसं PDCC बँकेची युनिक आयडेंटिटी इंटरनेटवरती काय तर pdccbank.com ही पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेची युनिक आयडेंटिटी आहे. जगभरात तुम्हाला कुठेही दुसरी वेबसाईट मिळणार नाही ह्या नावाने, pdccbank.com या नावाने. हा त्यातला इंटरेस्टिंग पार्ट आहे. हे pdccbank.com हे जे दिलेलं आहे हे तुम्हाला संपूर्ण दुनियेत pdccbank.com नावाने दुसरी कुठलीही वेबसाईट मिळणार नाही. होऊ शकत नाही तशी वेबसाईट. तुम्हाला pdccbank.org दिसेल किंवा pdccbank.in दिसेल, pdccbank.co.in दिसेल.
हे हे काय आहे कुणाला माहिती आहे का तुम्हाला? आता तुम्ही तुमची पीडीसीसी बँकेची साईट रजिस्टर केली आहे pdccbank.com, हा तुमचा डोमेन आहे. आता बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा वेबसाईटच्या पुढं co.in असतं, काही काही ठिकाणी .in असतं, गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतात तिथं gov.in असतं, बऱ्याचशा आता तुमची जशी वेबसाईट अशी कॉम असतं .com, आमची वेबसाईट आहे icmpune.org. ह्याचं मिनिंग काय आहे कुणाला सांगता येईल का? मिनिंग आहे का पहिल्यांदा त्याला? हे शेवटचे जे 3 कॅरेक्टर्स असतात .com, .org, ह्याचं मिनिंग काय माहिती आहे का तुम्हाला? मायक्रोफोन ऑन करा आणि सांगा. ही शेवटची जी 3 कॅरेक्टर्स आहेत त्याला आपण म्हणतो TLD, टॉप लेवल डोमेन नेम. TLD हे .com, .co.in हे सगळे TLD आहे, टॉप लेवल डोमेन्स आहेत. माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की ह्याचं काही मिनिंग आहे का? .com, .org, .co.in, .net, .tv ह्याचं काही मिनिंग आहे का? तर त्याचं उत्तर आहे येस. त्याला प्रत्येकाला मिनिंग आहे. त्या प्रत्येकाचं मिनिंग वेगळं वेगळं आहे. .com म्हणजे काय? कमर्शियल ऑर्गनायझेशन, प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. .com स्टँड्स फॉर कमर्शियल ऑर्गनायझेशन. असतं दॅट इज कंपनी इन इंडिया. .in चा अर्थ आहे इंडिया, म्हणजे भारतातली ती कंपनी आहे किंवा संस्था आहे असा त्याचा अर्थ होतो. .org चा अर्थ आहे ऑर्गनायझेशन. RBI ची साईट काय कुणाला सांगता येईल? तुम्ही सगळे बँकर्स आहात. राहुल चव्हाण, तुमचा मायक्रोफोन म्यूट करा. राहुल चव्हाण. RBI ची वेबसाईट कुणाला लिहिता येईल का? चॅटबॉक्स मध्ये लिहा. RBI ची वेबसाईट काय आहे? RBI ची वेबसाईट आहे rbi.org.in. म्हणजे काय की RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा डोमेन आहे तो rbi.org.in. ORG स्टँड्स फॉर ऑर्गनायझेशन, इन स्टँड्स फॉर इंडिया. org.in. आता बरेचसे टीव्ही चॅनल जे आहेत आपले, ते टीव्ही चॅनलचा डोमेन नेम कसा असतो? zee.tv किंवा sony.tv. तसंच आपल्या सहकार क्षेत्रासाठी वेगळा टॉप लेवल डोमेन अवेलेबल आहे. कुणाला माहिती आहे का? आपल्या कुठल्याही सहकारी संस्थेची वेबसाईट जर बनवायची असेल तर आपण त्या डोमेनचा उपयोग करू शकतो. आपल्यासाठी एक्सक्लुझिव्ह डोमेन अवेलेबल आहे. त्या डोमेनचं नाव आहे COOP, कॉप. म्हणजे pdccbank.com करायच्या ऐवजी तुम्ही pdccbank.coop असं करू शकता. कारण आपल्याला एक वेगळी आयडेंटिटी इंटरनेट वर्ल्ड मध्ये मिळालेली आहे. टॉप लेवल डोमेन आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे काय? .com हा एक्सक्लुझिव्ह डोमेन आपल्यासाठी आहे. आणि ह्याच्यावरनं काय होतं की आपल्याला एक आयडेंटिटी मिळते वेगळी, की आपण कोऑपरेटिव्ह टाईपचं ऑर्गनायझेशन आहोत. त्यामुळं शक्यतो आपण आपली वेबसाईट रजिस्टर करताना विशेष करून सहकारी संस्थांनी काय केलं पाहिजे तर .coop हा डोमेन आपण वापरला पाहिजे. .com. तर मी आता तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या की आपली लँग्वेज कॉमन पाहिजे, प्रोटोकॉल पाहिजे त्याच्यामध्ये, आणि माझी वेबसाईटची माहिती शेअर करण्यासाठी माझ्याकडे माझी युनिक आयडेंटिटी पाहिजे, ऍड्रेस पाहिजे. तर .com, pdccbank.com. ओके. आता हा डोमेन घेतला मी फक्त. त्याच्या डोमेन घेतल्यावर माझी वेबसाईट मला अपलोड करता येईल का? फक्त डोमेन घेऊन माझी इन्फॉर्मेशन मला अपलोड करता येईल का?
त्याच्यासाठी आपल्याला होस्टिंग करावं लागेल. हा, तर त्याचं उत्तर असं आहे की तसं नाही करता येणार आपल्याला. आपल्याकडं इंटरनेट वरती आपल्याला स्पेस लागेल, म्हणजे सर्व्हरवरती, थोडक्यात सर्व्हरवरती स्पेस लागेल जिथं आपल्याला ही माहिती ठेवावी लागेल, आपण बनवलेली माहिती. आता जसं राहुल चव्हाणनी सांगितलं की आपल्याला तिथं स्पेस लागेल, त्याला म्हणतो आपण होस्टिंग स्पेस. तर आपण फक्त डोमेन नेम रजिस्टर करून चालणार नाही, तर आपल्याला स्पेस घ्यावी लागेल विकत. ती जी स्पेस आपण विकत घेतो, कुणाकडनं घेतो आपण? ही इंटरनेट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीकडनं आपण ही सेवा घेतो. तर आपल्याला त्यांच्याकडनं 10 GB, 20 GB, 30 GB तुमची जी काही रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपल्याला ती स्पेस तिथून घ्यावी लागेल, हार्ड डिस्कची स्पेस थोडक्यात तिथली. आणि ही माहिती जी आहे, आपण बनवलेली माहिती जी आहे, ती माहिती आपल्याला त्याच्यावरती कॉपी करावी लागेल. तर ही कॉपी करण्याची जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला आपण म्हणतो होस्टिंग. आज बरेच नवीन नवीन शब्द मी वापरतोय, हे माहिती नसतील तर तुम्ही त्याची नोंद करून घ्या तुमच्याकडं. मी बनवलेले सगळे HTML पेजेस, माझी माहिती, माझ्या संस्थेबद्दलची माहिती मला उचलून माझ्या मशीनवरनं, माझ्या डेस्कटॉपवरनं, पीसीवरनं मला त्या सर्व्हरवरती पोस्ट करावी लागेल, पाठवावी लागेल. म्हणजेच काय करतो मी? होस्टिंग करतो त्या वेबसाईटचं. दॅट इज कॉल्ड एज होस्टिंग. येते का इथपर्यंत? गोष्टी लक्षात आल्या का तुमच्या सर्वांच्या? आता अशी लाखो करोडो संस्थांनी त्यांची माहिती इंटरनेटवरती ठेवलेली आहे वेबसाईटच्या माध्यमातून. मग ही माहिती ऍक्सेस करायची कशी? आतापर्यंत मी तुम्हाला इंटरनेटचा कन्सेप्ट सांगितला की इंटरनेट म्हणजे काय, ही माहिती कशी ठेवली जाते वेबसाईटवरती. आता ही माहिती मला ऍक्सेस करावी लागेल. एक पब्लिक पर्सन म्हणून मी तुमचा कस्टमरही असू शकतो, तुमचा मेंबरही असू शकतो, किंवा कॉमन सिटीजन असू शकतो. मला तुमच्या संस्थेबद्दलची माहिती जर ऍक्सेस करायची असेल तर त्याच्यासाठी मला काय लागेल? तर त्याच्यासाठी मला ब्राउझर लागेल. ब्राउझर हे एक सॉफ्टवेअर आहे. ब्राउझर एक सॉफ्टवेअर आहे जे आपल्याला इंटरनेटवरची माहिती वाचण्यासाठी मदत करतं. तर त्या सॉफ्टवेअरला म्हणतात ब्राउझर. सगळ्यात मोस्ट पॉप्युलर ब्राउझर आतापर्यंत आपण जो वापरत आलो, आता आउटडेटेड, म्हणजे आउटडेटेड म्हणण्यापेक्षा त्याचं लाईफ संपलं आता. त्या ब्राउझरचं नाव इंटरनेट एक्सप्लोरर. नेटस्केप नेव्हिगेटर, हे सगळे ब्राउझर्स आपण पूर्वीपासून वापरत आलो. तर इंटरनेट एक्सप्लोरर हा काय आहे? तर ब्राउझर आहे. हे एक सॉफ्टवेअर आहे जे सॉफ्टवेअर वापरून आपण वेगवेगळ्या साईट्सला ऍक्सेस करू शकतो. आता इथं जर तुम्ही बघितलं, हा कुठला ब्राउझर आहे? तुम्हाला इथं लक्षात येईल, फायरफॉक्स नावाचा ब्राउझर आहे. ब्राउझरची इतर नावं कुठली सांगता येतील का तुम्हाला ब्राउझर सॉफ्टवेअरची? ब्राउझरची नावं सांगता येतील का दुसरी? गुगल क्रोम आहे, क्रोम आहे, बरोबर. मोझिला आहे, क्रोम आहे. मायक्रोसॉफ्टने आता इंटरनेट एक्सप्लोररच्या ऐवजी एज नावाचं ब्राउझर काढलंय. अशी वेगवेगळी ब्राउझिंग सॉफ्टवेअर्स आहेत जी वापरून आपण इंटरनेटवरच्या उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या वेबसाईटला व्हिजिट करू शकतो. तर ही टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला इंटरनेटवरची माहिती वाचण्यासाठी एक सॉफ्टवेअर लागतं. त्या सॉफ्टवेअरला आपण म्हणतो ब्राउझर. ब्राउझरची उदाहरणं काय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की गुगल क्रोम आहे, इंटरनेट एक्सप्लोरर, किंवा एज, मायक्रोसॉफ्टचा आता एज ब्राउझर आहे, फायरफॉक्स आहे, नेटस्केप नेव्हिगेटर आहे. तर हे सगळे जे सॉफ्टवेअर्स आहेत ह्याला आपण म्हणतो ब्राउझर सॉफ्टवेअर्स. तर आपल्याला एक अशा पद्धतीचं ब्राउझिंग सॉफ्टवेअर पण लागेल. आता समजा ह्याच्या पुढे जाऊन मला तुमची वेबसाईट लक्षात नाहीये, मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो. मी इथं गेलो, तुम्ही सगळेजण गुगल वापरता बघा, google.co.in.
आणि मी इथं फक्त सर्च करणार PDCCB, लगेच मला तिथं खाली वेबसाईट दिसते तुमची. मी ते सर्च केलं आणि मला तुमची वेबसाईट मिळाली. ही काय आहे, तर ही पण एक काइंड ऑफ वेबसाईटच आहे आपल्यासाठी. पण ही वेबसाईट जी आहे ही थोडीशी स्पेशलाइज्ड वेबसाईट आहे. म्हणजे काय की ही जी वेबसाईट आहे ह्याला आपण म्हणतो सर्च इंजिन. या वेबसाईटला म्हणतात सर्च इंजिन. हे सर्च इंजिन काय करतं आपल्यासाठी, तर तुम्हाला एखाद्या संस्थेची वेबसाईट माहिती नसेल तर तुम्ही गुगलमध्ये जाऊन सर्च करू शकता आणि ती सर्च करून ते शब्द असलेल्या वेबसाईट तुम्हाला गुगल तुमच्या समोर प्रस्तुत करतं, प्रेझेंट करतं, आणि त्यातून आपल्याला हवे असलेल्या वेबसाईटला आपण जाऊ शकतो. तर इंटरनेट बद्दल आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी ही सगळी टेक्नॉलॉजी पिक्चर मध्ये येते. इथपर्यंत तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. इंटरनेट बद्दल मी तुम्हाला आता सांगितलं. इंटरनेट बद्दल काही शंका आहे का, काही प्रश्न आहे का कुणाला? ओके, आपण थोडस पुढे जाऊ. इंटरनेट टेक्नॉलॉजीचेच आणखीन दोन व्हरायंट्स आहेत. त्याला आपण म्हणतो इंट्रानेट आणि एक्स्ट्रानेट, ज्याच्यामध्ये ह्याच टेक्नॉलॉजीचा वापर होतो. आता मी तुम्हाला जे सगळं सांगितलं की प्रोटोकॉल, TCP/IP प्रोटोकॉल, HTML लँग्वेज, त्यानंतर होस्टिंग, डोमेन नेम, ही ही सगळी जी टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजीचाच उपयोग तुम्हाला या दोन्ही ठिकाणी बघायला मिळतो. त्याला आपण म्हणतो इंट्रानेट आणि दुसरा आहे तो एक्स्ट्रानेट. आता मग या दोन्हीत फरक काय असेल, कुणाला काही कल्पना आहे का? तुमच्या बँकेमध्ये आहे का ही टेक्नॉलॉजी? वेबसाईट तर दोन्ही आहे. महाड अर्बनचं कोण आहे आता याच्यामध्ये? तुमच्या बँकेची वेबसाईट काय? तुमच्या बँकेची वेबसाईट www.asbankmahad.com. www asbankmahad.com. हा asbankmahad.com. हे बघा. म्हणजे मी आता तुम्हाला जी सगळी टेक्नॉलॉजी सांगितली आहे ही तुम्ही तुमच्या दोन्ही बँकांनीही वापरलेली आहे. आता तुम्हाला दिसत असेल तुमच्या बँकेची वेबसाईट तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. त्याच्यावरती तुम्ही ठेवलं ना हे मुखपृष्ठ, आपली बँक मध्ये गेल्यावर तुम्हाला अजून त्यातली काही माहिती मिळेल. तुमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कोण आहे, तुमच्या बँकेबद्दलची बेसिक माहिती, तुमच्या डिपॉझिट स्कीम्स काय आहेत, कर्ज योजना काय आहे, ठेव योजना काय आहे, ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या वेबसाईटच्या माध्यमातून बाकीच्या लोकांना देत आहे. तुमचा डोमेन नेम काय सांगा बरं आता इथनं. मी आता तुम्हाला सगळं सांगितलं. हा तुमचा डोमेन आहे asbankmahad.com. हा तुमचा डोमेन आहे. ओके, तुम्ही दोन्ही बँकांनी .coop वापरलं नाहीये. तुम्ही वापरू शकता. .coop हा तुमच्या वेबसाईटच्या डोमेनसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. ओके, आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की वेबसाईट तर तुम्ही बनवली आहे, तुमच्याकडे इंट्रानेट वापरता का? तुम्ही इंट्रानेट टेक्नॉलॉजी तुम्ही वापरता का? पहिली गोष्ट, इंट्रानेट आणि एक्स्ट्रानेट यातला फरक आपण थोडासा समजून घेऊ. इंट्रानेट म्हणजे काय की अशी वेबसाईट जी फक्त महाड अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांनाच ऍक्सेस होऊ शकते. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. इंटरनेट वरची जी माहिती आहे ही सगळ्यांना उपलब्ध आहे. बँकेच्या एम्प्लॉईला तर आहे, बँकेच्या मेंबर्सला आहे, कॉमन सिटीजनला आहे, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनला आहे. म्हणजे एनीबडी कॅन ऍक्सेस दॅट इन्फॉर्मेशन विच यू हॅव प्लेस्ड ऑन इंटरनेट.
तुम्ही इंटरनेटवरती पोस्ट केलेली माहिती तुमच्या संस्थेसंदर्भातची माहिती कोणीही बघू शकतं. दॅट इज कॉल्ड एज इंटरनेट. इंटरनेट इज अ पब्लिक नेटवर्क, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला जे सांगतोय दॅट इज इंट्रानेट. इंट्रानेट म्हणजे काय की ही माहिती इंट्रानेट म्हणजे ही पण वेबसाईटच्या माध्यमातूनच आपल्याला द्यावी लागते माहिती, पण ही माहिती फक्त तुमच्या बँकेच्या एम्प्लॉईजलाच ऍक्सेसेबल असते. म्हणजे थोडक्यात तुमच्या बँकेमध्येच तुमचा सर्व्हर असतो. सकाळी येऊन तुमचे जे IT वाले लोक आहेत त्यांनी सुरू केल्यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्ही 24/7 जर काम करत असाल तर 24/7, पण तुम्हाला त्याच्यासाठी तुमच्या बँकेच्या प्रिमायसेस मध्ये यावं लागेल. तुमच्या नेटवर्कवरनं तुम्हाला ते ऍक्सेस करता येईल. येते लक्षात की अशी वेबसाईट जी तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये येऊन त्याच्यावरची माहिती तुम्हाला ऍक्सेस करता येईल. अशा साईटचा उपयोग कशासाठी होतो आपल्याला, की तुम्ही सर्क्युलर्स इश्यू करण्यासाठी करू शकता. तुम्हाला RBIची जी सर्क्युलर्स येतात ती तुम्ही एम्प्लॉईच्या माहितीसाठी त्याच्यावरनं शेअर करू शकता. जिल्हा बँक असेल तर नाबार्डची जी सर्क्युलर्स येतात ती तुम्ही त्याच्यावरनं देऊ शकता. सुट्ट्यांची लिस्ट त्याच्यावरती ठेवू शकता. टेलिफोन आपले एक्सटेन्शन जे असतात ती माहिती तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता. म्हणजे थोडक्यात एम्प्लॉईजला लागणारी जी माहिती आहे, रुटीन रोजच्या रोज जी नियमितपणे माहिती लागते आपल्या एम्प्लॉईजला, ही माहिती आपण इंट्रानेटच्या माध्यमातून आपल्या एम्प्लॉईजला देऊ शकतो. ही माहिती तुम्हाला बाहेरून ऍक्सेस होणार नाही. ही माहिती तुम्हाला तुमच्या नेटवर्कवरती तुम्ही ज्यावेळी याल, बँकेच्या नेटवर्कवरती याल, म्हणजे कुठल्याही ब्रँचमध्ये जावा तुम्ही, त्या ब्रँचमधनं तुम्हाला या माहितीचा ऍक्सेस तुम्हाला तिथून मिळेल. ही जी टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजीला म्हणतात इंट्रानेट. त्याच्या नावातनच आपल्या लक्षात येईल की ही जी वेबसाईट असते ही वेबसाईट ही आपल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या पुरतीच मर्यादित असते, म्हणून त्याला म्हणायचं इंट्रानेट. टेक्नॉलॉजी तीच आहे, मग अशी मी तुम्हाला जे सांगितलं तीच टेक्नॉलॉजी आहे. इथं पण तुम्हाला डोमेन लागेल, इथं पण प्रोटोकॉल लागेल, इथं पण सर्व्हर लागेल, सर्व्हरची स्पेस लागेल, पेजेस डेव्हलप करावे लागतील तुम्हाला. टेक्नॉलॉजी तीच आहे, फक्त याच्यामध्ये फरक एवढाच आहे की ही इंटरनल वेबसाईट आहे आणि ह्याचा ऍक्सेस मी उद्या जर म्हणलं की महाड बँकेच्या इंटरनेट साईट वरती जायचंय, मला जाता येणार नाही, कारण ह्याचा ऍक्सेस मला अवेलेबलच असणार नाही. ही साईट फक्त तुम्हाला तुमच्या नेटवर्कवरनच ऍक्सेस करता येईल. दॅट इज कॉल्ड ॲज इंट्रानेट. आता यातला दुसरा भाग जो आहे त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रानेट. एक्स्ट्रानेटचा अर्थ काय आहे की तुमची इंट्रानेट साईट आहे, आता त्याच्यावरची काही माहिती, समजा तुमचे वेंडर्स आहेत, तुमचे सप्लायर्स आहेत, तुमची जी माहिती आहे, तुमच्या बँकेची माहिती ज्यावेळी तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला ऍक्सेस देता, ऑफकोर्स त्याचं ऑथेंटिकेशन करून, म्हणजे तो युजर आणि युजर तो तुम्हाला माहितीतला आहे का, त्याच्याकडे प्रॉपर युजर ID आहे का, पासवर्ड आहे का, या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही ज्यावेळी त्या बाहेरच्या वेंडरला तुमच्या माहितीचा ऍक्सेस देता बाहेरनं, त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रानेट. म्हणजे थोडक्यात युजर ऑथेंटिकेशन करून बाहेरच्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या नेटवर्कवरती येण्याची परमिशन ज्यावेळी देता त्याला म्हणायचं एक्स्ट्रानेट. येते लक्षात? पब्लिकला नाही. पुन्हा इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पब्लिक नाही, ज्या लोकांना तुम्हाला ऍक्सेस द्यायचा आहे तुमच्या माहितीचा बाहेरून, तुमच्या नेटवर्कच्या बाहेरून तुम्हाला ज्याला ऍक्सेस द्यायचा आहे त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या सर्व्हरचा ऍक्सेस तो कुठूनही इंटरनेटच्या माध्यमातूनच तो येणार, पण नेटवर्कच्या माध्यमातून येणार, पण तो तुमच्या माहितीतला युजर असला पाहिजे. त्याच्याकडे तुम्ही प्रोव्हाइड केलेला युजर ID पासवर्ड त्याच्याकडे असला पाहिजे. तो युजर ID पासवर्ड वापरून त्या पर्टिक्युलर डोमेनला तो येणार आणि त्याला हवी असलेली माहिती तो तिथून ऍक्सेस करणार. दिस टेक्नॉलॉजी इज कॉल्ड एज एक्स्ट्रानेट. आता याचा उपयोग कोण करतं, तर बँक पण करू शकते. तुमचे जे सप्लायर्स असतात, स्टेशनरी सप्लाय करणारी व्यक्ती असू दे किंवा NPCI असू दे किंवा RBI असू दे, तुम्हाला ज्या लोकांना बाहेरच्या कॉर्पोरेट डिपार्टमेंट असू दे, ज्या लोकांना एक काही ठराविक माहितीचा ऍक्सेस तुम्हाला द्यायचा आहे तुमच्या सर्व्हरवरनं, तर त्यांना तुम्ही युजर ID पासवर्ड द्यायचा. तो युजर ID पासवर्ड वापरून ते लोक तुमच्या साईटवरती येऊन त्यांना हवी असलेली माहिती किंवा त्यांना अथॉरिटी असलेली माहिती ते तुमच्या वेब सर्व्हरवरनं ऍक्सेस करू शकतील. या टेक्नॉलॉजीला म्हणतात एक्स्ट्रानेट.
आता पीडीसीसी बँक किंवा महाड बँक, तुम्ही इंटरनेट बँकिंगची फॅसिलिटी सुरू केली आहे का दोघांनी? तुमच्यापैकी एकाने? इंटरनेट बँकिंग तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी आपण काय करतो की आपल्या कस्टमरला एक युजर आयडी पासवर्ड दिलेला असतो आपण, किंवा तो जनरेट करतो, त्याला ऑथेंटिकेट करतो आपण. तो युजर आयडी पासवर्ड वापरून त्याच्याशी रिलेटेड माहिती, तुमच्या बँकेच्या सर्व्हरवरती जी माहिती आहे ती माहिती फक्त तो ऍक्सेस करू शकतो. आता समजा ती व्यक्ती आणि मी व्यक्ती दोघेही पीडीसीसी बँकेचे कस्टमर आहे, तर त्याचा युजर आयडी पासवर्ड वापरून तो माझी माहिती बघू शकेल का? नाही बघू शकत. तशी अथॉरिटी त्याला नसते. तर हे एक्झाम्पल आहे एक्स्ट्रानेटचं. इंटरनेट बँकिंग हे एक्स्ट्रानेटचं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो, की जिथं त्या युजरचा युजर आयडी पासवर्ड वापरून ती व्यक्ती तुमच्या सर्व्हर पर्यंत येते आणि त्याच्याशी संदर्भात जी माहिती असेल, त्याच्या संदर्भातली जी माहिती तुमच्या सर्व्हरवरती असेल ती माहिती ती व्यक्ती ऍक्सेस करू शकते बाहेरून कुठूनही. या टेक्नॉलॉजीला म्हणतात एक्स्ट्रानेट. तर आज मी तुम्हाला इंटरनेट, इंट्रानेट आणि एक्स्ट्रानेट या 3 गोष्टीबद्दल तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असलेली, म्हणजे याच्यामध्ये अंतर्भूत असलेली टेक्नॉलॉजी, कुठली टेक्नॉलॉजी आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं. आता एक महत्वाची गोष्ट इथं सगळ्यांनी लक्षात ठेवून घ्या, की आपण ज्यावेळी डोमेन रजिस्टर करतो, आपल्या बँकेचा डोमेन ज्यावेळी आपण रजिस्टर करतो, या डोमेनची व्हॅलिडिटी असते. उद्या pdccbank.com या डोमेनची व्हॅलिडिटी समजा 2 वर्ष आहे, 2022 ऑगस्टला संपतीये, 1 ऑगस्ट 2022 ला संपतीये, आणि 1 ऑगस्ट 2022 ला तुम्ही ते रिन्यू नाही केलं, म्हणजे आपण थोडक्यात आपलं लायसन्स जसं रिन्यू करतो तसं तुमचं डोमेन नेम तुम्हाला रिन्यू करावं लागतं 2 वर्षांनी, म्हणजे त्याची व्हॅलिडिटी संपायच्या आत, तर तुमच्या नावाने ते डोमेन नेम कंटिन्यू होतं. तुम्ही जर ते केलं नाही तर तुमच्या बँकेचा डोमेन तो दुसरं कोणीही घेऊ शकतो बाहेर. तर डोमेन नेम आपण ज्यावेळी रजिस्टर करतो त्यावेळी ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, की ह्या डोमेन नेमला व्हॅलिडिटी असते 1 वर्ष किंवा जास्तीत जास्त 2 वर्ष. त्याच्या वरची व्हॅलिडिटी आपल्याला मिळत नाही. 2 वर्षानंतर तुम्हाला 2 वर्षाच्या आत, म्हणजे 2 वर्षासाठी तुम्ही जर घेतला असेल डोमेन, तर 2 वर्षाच्या आत तुम्हाला तो डोमेन नेम रिन्यू करावा लागतो. तर तुम्ही त्या डोमेन नेमला कंटिन्यू करू शकता तुमच्यासाठी. तर मी तुम्हाला या 3 गोष्टी आज समजावून सांगितल्यात, की इंटरनेट म्हणजे काय, इंट्रानेट म्हणजे काय आणि एक्स्ट्रानेट म्हणजे काय. ते सांगत असताना आपण आज बऱ्याच नवीन नवीन गोष्टी बघितल्यात, की ब्राउझर सॉफ्टवेअर काय आहे, HTML बद्दल मी तुम्हाला सांगितलं, आणि TCP/IP बद्दल आपण बोललो मगाशी. तसंच इंटरनेटवरती ज्यावेळी कम्युनिकेशन सुरू असतं त्यावेळी कुठला प्रोटोकॉल वापरला जातो? इंटरनेटवरती ज्यावेळी कम्प्युटर्सचं कम्युनिकेशन सुरू असतं त्यावेळी कुठला प्रोटोकॉल? TCP/IP. हा, आलं लक्षात आलं. TCP/IP च्या सोबत तुम्हाला आणखीन एक प्रोटोकॉल तुम्ही वापरत असतात. इथं चॅटबॉक्स मध्ये दिलेलं आहे बघा. त्या प्रोटोकॉलचं नाव आहे HTTP. ह्या प्रोटोकॉलचं नाव आहे HTTP. ह्याचा लॉंग फॉर्म लिहून घ्या, हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोटोकॉल. जसं ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल मगाशी आपण बघितलं, तसं इंटरनेटवरती कम्युनिकेशन साध्य होण्यासाठी आपल्याला हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोटोकॉल लागतो. इथं तुमच्या वेबसाईट वरती बघा दिलेलं आहे. पहिल्यांदा इथं दिलंय का बघा, दिसतंय का तुम्हाला? तुमच्या स्क्रीन वरती बघा. मी एकदा प्रेझेंटेशन मोड मध्ये जातो परत एकदा. इथं दिसतोय बघा तुम्हाला HTTP म्हणजेच हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोटोकॉल असं त्याचं नाव आहे. आणि S काय आहे? इथं S जे दिसतंय ते काय? व्हॉट इज S? त्या S चा अर्थ आहे सेक्युअर.
HTTPS बँकेच्या कुठल्याही बँकेची वेबसाईट ही HTTPS असली पाहिजे, तर आपल्या दृष्टीनं सेक्युअर साईट ती मानली जाते. तर HTTPS म्हणजे काय की हायपरटेक्स्ट ट्रान्समिशन प्रोटोकॉल सेक्युअर. तर आपल्या वेबसाईटवरती आपण जी माहिती पोस्ट केलेली आहे ही सेफ आहे, सेक्युअर आहे, असं ते तिथून दर्शवतं आपल्याला. त्या HTTPS च्या बाजूला तुम्ही एक लॉक सिम्बॉल बघितला असेल बघा. नेक्स्ट टाइम तुम्ही ज्यावेळी क्लिक कराल त्यावेळी इंटरनेट व्हिजिट कराल त्यावेळी त्या लॉकच्या सिम्बॉल वरती क्लिक करून बघा. तुम्हाला तिथून लक्षात येईल की ही वेबसाईट कुणाच्या नावाने रजिस्टर्ड आहे हे तुम्हाला तिथं त्याच्यामध्ये दिसतं. राईट. तर मी तुम्हाला इंटरनेट, इंट्रानेट आणि एक्स्ट्रानेट या 3 गोष्टीबद्दल मी तुम्हाला आता एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. तुमचे काय प्रश्न असतील तर 5 मिनिटात विचारायला हरकत नाही. आता मी हे तुम्हाला जे सांगितलं त्याच्या संदर्भातला काही जर प्रश्न असेल कुणाला तर विचारा. मी तुम्हाला एक साईट जी सांगितली होती howstuffworks.com, त्या howstuffworks.com वरती जर तुम्ही गेला आणि तिथं टाईप केलं की हाऊ इंटरनेट वर्क्स, तर मी आज तुम्हाला जे सगळ्या गोष्टी सांगितल्या या सगळ्या गोष्टीचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं मिळेल. त्याच्यासोबत मी तुम्हाला आणखीन एक वेबसाईट सांगितली होती, तुमच्या लक्षात आहे का नाही माहित नाही, computersikho.com. मला माहित नाही की तुमच्या वेळी किती जणांनी ती वेबसाईट ऍक्सेस केली. त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी खूप छान सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत. अर्थात त्या हिंदी किंवा इंग्लिश मध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत, पण ह्या साईट मी तुम्हाला ज्या सांगितल्या त्या जरूर बघा, जरूर व्हिजिट करा. त्याच्यावरनं डिटेल माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकेल. कुणाचा काही प्रश्न आहे? व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. सर्वांनी आपला व्हिडिओ ऑन करा. नेक्स्ट सेशन आपलं सुरू होणार आहे. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन होत नाहीये. कुणाची काही शंका? नो सर. ठीक आहे. मॅडम जॉईन झाल्यात, भगवती मॅडम. मॅडम ओव्हर टू यू. Yes, sir. Thank Thank you. you, sir. Thank you very much. Good afternoon. कुछ गुड आफ्टरनून मैडम. कुछ लोगों का चेहरा नहीं दिख रहा है. Good afternoon. नाम कीजिए आप. निकी, तुषार, स्नेहल कुमार नाइक,